आता कसं झालं माहिती का 9 वाजले ना तर लय गार वाजत राहते भाऊ आणि यांनी सकाळी 7:30 वाजता आपल्याला गोदडीत उचलून गाडी ठेवलं भाऊ. आता जाताना तर गाडी आपल्या बंधूनी घेतली होती आता आपल्या कधी लायला लय गार वाजत भाऊ पर हात पाय गाठून गेले असं वाटतं फ्रीज मध्ये ठेवलंय काय. आता काल जे मकाचं बी आणायला आपण लिंक द्यायला गेलो होतो ना ते मकाचं बी आज लावायचं होतं कारण की काल सरी बिरी पाडून झाली होती ना आज मका लावायला चाललो होतो. आता इकडे आपल्या काकांच्या फ्लावरला करप्या जायला लागला होता म्हणून काकांनी फवारा काढला होता मारायला. आता वावरामध्ये गेला डायरेक्ट एका टायरची सायकल घेऊन पळत सुटलो बाई म्हणजे अरे टोकन यंत्र आणलं होतं आणि त्यानंच आपल्याला मका लावायची होती. डायरेक्ट पळत घेऊन सुटायचो मका लावीत नाही तर हाताने मका लावायची म्हटली ना 14 जण जर दिवसभर असले ना तरी वावर उरकत नाही भाऊ. आता या यंत्राचं बरं आहे भाऊ एकट्यानं चाकी पाऊन तासात मका लावून टाकली होती आणि पप्पानी जे नाक बिक बांधायचे राहिलेले होते तेवढे बांधून घेतले. आता विषय काय झाला माहिती का आमचं नेमकं आहे ढेकळाचं वावर. आता त्याच्यात गंज 2-3 ट्रॅक्टर घातला होता पण ते ढेकळ काय फुटले नव्हते. आता त्या ढेकळामुळे ना मशीन पण लोटायला जड जायचं आणि मधीच वरती वरून बेव चढायचं परत खाली यायचं. म्हटलं ही जर माका उतरली ना डायरेक्ट नागमोडी उतरम भाऊ. त्याला भाऊ शेवट झाली आपली माका लावून आयला ते पाहिलं लोटायला गंज बरं वाटलं होतं बरं का पण नंतर एवढे हात दुखावले ना त्याला म्हटलं आता चल तुला लुटीत नाही डायरेक्ट